जालना लोकसभेनंतर आता जालना लोकसभेत येणाऱ्या 6 विधानसभेचं गणित नेमकं काय आहे? आगामी विधानसभेचं चित्र काय असेल? कोण कोण इच्छुक आहेत? पाहूयात हा रिपोर्ट. जालना लोकसभेत जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या विधानसभांचा समावेश येतो. जालन्यातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आमदार आहेत. बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे, भोकरदनमधून भाजपचे संतोष दानवे, सिल्लोडमधून शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे आणि पैठणमधून शिंदे गटाचे संदीपान भुमरे. विधानसभांचं बलाबल बघितल्यास जालना लोकसभेत महायुतीकडे बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण असे 5 आमदार, तर मवियाकडे जालन्याचे एकमेव काँग्रेसचे आमदार होते. मात्र तरीही काँग्रेसच्या कल्याण काळेंना 6,07,897 मतं, तर विरोधातल्या भाजपच्या रावसाहेब दानवेंना 4,97,939 मतं पडली. काँग्रेसच्या काळेंचा 1,09,958 मतांनी विजय झाला. लोकसभेचा हा निकाल महायुतीसाठी विधानसभेच्या दृष्टीने डोकेदुखी वाढवणार आहे. कारण आमदार स्थानिक सत्ताकारण आणि राज्याचं सरकार हाती असूनही महायुतीचा एकही आमदार भाजपच्या दानवेंना लीड देऊ शकला नाही. भाजप आमदार नारायण कुसेंच्या बदनापुरातून काँग्रेसला 13,742 लीड मिळालं. भाजप आमदार आणि रावसाहेब दानवेंच्याच पुत्राचा मतदारसंघ भोकरदनमधून काँग्रेसला 962 मतांची आघाडी मिळाली. भाजप आमदार हरिभाऊ बागडेंच्या फुलंब्रीतून काँग्रेसला 29,856 लीड. शिंदेचे आमदार सत्तारांच्या सिल्लोडमधून काँग्रेसला 27,759 लीड. शिंदेचे आमदार संदीपान भुमरेंच्या पैठणमधून 27,856 आघाडी आणि काँग्रेस आमदार गोरंट्याल यांच्या जालन्यातून 9,790 काँग्रेसला आघाडी मिळाली. भाजपच्या रावसाहेब दानवेंच्या 2019च्या तुलनेत किती दारुण पराभव झाला हे आकडेवारीनं समजून घेऊ. 2019ला जालन्यात दानवेंना 41,815 लीड होतं. यंदा 9,500 पिछाडीवर. गेल्यावेळी बदनापुरात 60,299 लीड होतं. यंदा त्याच बदनापुरात 13,500 पिछाडी. भोकरदननं 54,384 आघाडी दिली होती. यंदा 962 मतांची पिछाडी. सिल्लोडमधून दानवेंना तब्बल 79,831 लीड होतं. यंदा 27,000 मागे पडले. फुलंब्रीत 52,860 लीड होतं. यंदा 29,000 पिछाडी. पैठणमध्ये 41,500 आघाडी होती. यंदा त्याच पैठणमध्ये 27,500 दानवे मागे राहिले. थोडक्यात 2019ला रावसाहेब दानवेंनी काँग्रेसचा तब्बल 3,64,348 मतांनी पराभव केला होता. त्याच दानवेंना यंदा तिसऱ्या स्थानी राहिलेल्या अपक्षानं 1,55,000 मतं घेऊन सुद्धा काँग्रेसकडून 1,09,000 मतांनी पराभव पत्करावा लागला. वास्तविक गेल्यावेळी जालन्यातल्या 6च्या 6 विधानसभेत लीड घेणाऱ्या रावसाहेब दानवेंना यंदा एकाही विधानसभेत लीड राखता आलं नाही. शिंदे गटासह भाजप आमदारांच्या मतदारसंघातही दानवे पिछाडीवर आहेत. पण निकालानंतर दानवेंचा संताप खास करून कधी काळी सख्खे मित्र असणाऱ्या अब्दुल सत्तारांबद्दल बाहेर पडलाय. दादा काय सांगाल, तुम्ही दगा देता? असं आहे, लोकसभेला अब्दुल सत्तार साहेबांनी काँग्रेसमध्ये असून सुद्धा माझा प्रचार केला असं ते म्हणतात. काँग्रेसमध्ये नव्हतो मी, तरी तुम्ही चुकीची माहिती देऊ लागले. मी काँग्रेस सोडली होती, तुम्ही लक्षातच राहत नाही तुमच्या. रावसाहेब दानवेला किती पडले हे तर सांगा यार, खरं सांगा. मायची शपथ खाऊन सांगा, आता इतकं तरी सांगा, कमीत कमी सांगा. हो, सत्तार साहेबाला आपला चॅलेंज आहे. जर तुमच्यात ही धमक आहे, विधानसभेला मला परत कशाला बोलवता? तुम्ही लोकसभेला या ना, आणि एकदा होऊनच जाऊ द्या. मला वाटतं की 1 लाख लोक निमंत्रित असतील आणि संभाजीनगर औरंगाबाद मध्ये भव्य कार्यक्रम ठेवण्यात येईल. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यामधले आमचे 3 तालुके आहेत, 3 तालुके जालन्याचे आहे. असे 6 विधानसभाचा हा जो सूत्र आहे, त्यावेळेस सर्व लोकांच्या डोक्यामध्ये टोप्या राहणार आणि एकदम रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे साहेबांच्या साक्षीने ते उतरले जाणार. पण त्यांनी टोपी काळाचा कार्यक्रमाचं निमंत्रण मला देतो असं म्हणलेत ते. मी म्हणलं मी येतो, मला निमंत्रण येऊ द्या. 1 लाख लोक जमावणार आहे, बघतो ना 1 लाख लोक. तुम्ही जाणार आहात कार्यक्रमात? 100%. अरे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा हे पाईक आहे.
मी त्यांचा मावळा आहे, वाजत गाजत जाईल. अशा औरंगजेबाला मी घाबरतो का? औरंगजेबाला घाबरणार आहे का? मी जाणार, मला येऊ द्या निमंत्रण. 2019च्या विधानसभेवेळी जालना लोकसभेतल्या 6 विधानसभांपैकी महायुतीत भाजपनं 3 आणि शिवसेनेने 3 जागा लढवल्या होत्या. इकडे आघाडीतही राष्ट्रवादी 3 आणि काँग्रेस 3 जागे लढली. त्यापैकी भाजप 3, शिवसेना 2 आणि काँग्रेसचा 1 जागेवर विजय झाला होता. 6 पैकी 2 जागा चुरशीच्या ठरल्या. फुलंब्रीत भाजपचे हरिभाऊ बागडे 15,274 मतांनी जिंकले. इथे वंचितला 15,252, इतर एका अपक्षानं 5,327 मतं घेतली होती. पैठणमध्ये शिवसेनेचे संदीपान भुमरे 14,139 मतांनी विजयी झाले. या ठिकाणी वंचितला 20,654 मतं होती. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. आगामी विधानसभेत जालना विधानसभेत महायुतीत शिंदे गटाकडून अर्जुन खोतकर, भाजपकडून भास्कर दानवे, मवियात काँग्रेसचे कैलास गोरंट्याल इच्छुक आहेत. बदनापूर विधानसभेत भाजपकडून नारायण कुचे, मवियात शरद पवार गटाकडून बबलू चौधरी, ठाकरे गटाकडून संतोष सांबरे इच्छुक आहेत. भोकरदनमधून भाजपचे संतोष दानवे तर मवियात शरद पवार गटाकडून चंद्रकांत दानवेंचं नाव चर्चेत आहे. सिल्लोड विधानसभेसाठी शिंदे गटाकडून पुन्हा अब्दुल सत्तार, भाजपकडून सुरेश बनकर, सुनील मिरकर, कमलेश कटारिया, महेश शंकरपल्ली तर काँग्रेसकडून प्रभाकर पालोदकरांचं नाव चर्चेत आहे. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. फुलंब्रीत भाजपकडून हरिभाऊ बागडे, रामूकाका शेळके, अनुराधा चव्हाण, विजय अवताडे, शिंदे गटाकडून किशोर गलांडे, रमेश पवार तर काँग्रेसकडून विलास अवताडे इच्छुक आहेत. पैठण विधानसभेत शिंदे गटाकडून विलास भुमरे, भाजपकडून सुनील शिंदे, अजितदादाकडून विजय चव्हाण, ठाकरेंकडून दत्ता गोरडे, मनोज पेरे तर शरद पवारांच्या पक्षाकडून संजय वाकचौरे यांची नावं इच्छुक म्हणून पुढे आली आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.